मित्रांनो, आज निष्पाप बालकांचा दिवस. टुडे इज द फीस्ट ऑफ द होली इनोसंट्स. निष्पाप बालक ज्यांना हेरोद राजाने 2 वर्षापर्यंतच्या सगळ्या बालकांची बेथलेम नगरामध्ये जाऊन सैनिक पाठवून त्यांची हत्या केलेली होती. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर खगोलशास्त्रज्ञ त्याला भेटायला आले आणि एक खगोलशास्त्रज्ञ 3 राजे आपण त्यांना सांगतो, ते हेरोद राजेकडे जाऊन त्यांनी विचारपूस केली की यहुद्यांचा राजा जन्मलेला आहे, तो कुठं आहे. आणि यहुद्यांचा राजा हा शब्द ऐकताच हेरोदाचे धाबे दणाणले आणि त्याला वाटतं की हा नवीन राजा कोण आहे. म्हणून त्याने विचारपूस केली आणि त्याने त्या राजांना सांगितलं की तुम्ही जा, त्या बालकाचा वेध घ्या, शोध घ्या, मला येऊन सांगा, मी त्याला जाऊन नमन करीन. हेरोदाला त्याला नमन करायचं नव्हतं. हेरोदाला त्या बालकाला ठार करायचं होतं, येशू बाळाला ठार करायचं होतं. पण तो स्वप्नात योसेफाला दूताने दर्शन दिल्यामुळं आणि सूचना केल्यामुळं इजिप्तला योसेफ आणि मरिया बालकाला घेऊन पलायन करतात. हेरोद राजा इथे चवताळतो. त्याला माहीत नव्हतं की बाळ येशू जन्माला आलेलं आहे, कुठे त्याला माहीत नव्हतं. एवढंच माहीत होतं की बेथलेम नगरामध्ये. म्हणून तो आजच्या दिवशी बेथलेम नगरामध्ये सैनिक पाठवून 2 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांची तो कत्तल घडून आणतो. ह्या निरागस बालकांनी, निष्पाप बालकांनी जे रक्त सांडलं, त्यांचा आज आपण दिवस साजरा करतो. देअरफॉर टुडे इज द डे ऑफ होली इनोसन्स. देअरफॉर आय एम प्रेइंग फॉर ऑल द चिल्ड्रन इन युअर फॅमिलीज. म्हणून मी आपल्या सगळ्या मुलांसाठी मी आता प्रार्थना करत आहे. हे परमेश्वरा, हे आबा बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझा आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एक निरागस बाळ होऊन या धरतीवरती पाठवलं. त्याचा जन्म होताच प्रभू अनेकांचे धाबे दणाणले आणि हेरोद राजाचे धाबे दणाणले आणि त्याने त्याला ठार करण्याचा त्याने कट रचला. परंतु त्याच्यात त्याला यश आलं नाही आणि म्हणून चवताळून त्याने जाऊन ज्या नगरीमध्ये प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला होता त्या नगरीमध्ये ह्या बापा त्या हेरोदाने अमानुष अशी कत्तल घडून आणली. आजच्या ह्या निरागस बालकांच्या दिवशी मी सगळी बालकं तुझ्याकडे उंचावतो. ही सगळी मुलं तुझी आहेत, तू त्यांना निर्माण केलेलं आहे, त्यांची नावं तुझ्या हाताची कोरलेली आहेत, त्यांचं जीवन तुझ्यासाठी प्रेशियस आहे. म्हणून प्रभू, ह्या सगळ्या मुलांना, निरागस बालकांना मी तुझ्या चरणी समर्पित करतो. हे आबा बापा, ह्या सगळ्या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांना तुझे हे निरागस बालकांच्या रक्तांनी त्यांचं रक्त शुद्ध कर, त्यांच्या रक्तवाहिन्या शुद्ध कर, हाडं शुद्ध कर, त्यांना सर्वांगाने सरळ त्यांना शुद्ध ठेव. समाजामध्ये अनेक प्रकारचे हेरोद आहेत, या सगळ्या दुष्टाईपासून या सगळ्या मुलांचं रक्षण प्रभू तू कर. समाजातील सगळ्या सामाजिक दुष्टाईपासून मुलांचं रक्षण, संरक्षण व्हावं म्हणून आबा बापा, ह्या निरागस बालकांचं रक्ताचं कवच या सगळ्या मुलांभोवती तू निर्माण कर आणि या सगळ्या मुलांचं तू संरक्षण कर. ह्या सगळ्या मुलांना तू आशीर्वाद कर, त्यांना मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य दे. बाळ येशूप्रमाणे या सगळ्या मुलांची वाढ ज्ञान, सुबुद्धी आणि पावित्र्यामध्ये होवो. त्यांचे सगळे जीवनांग हे आबा बापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने उजळत. हे वडिलांचं वात्सल्य, शिक्षकांची नैतिकता आणि त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण याद्वारे त्यांची जीवन पुष्प फुलावीत, बहरावीत. म्हणून हे आबा बापा, ह्या सगळ्या मुलांना तू आशीर्वाद कर. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना मंडित कर, पवित्र आत्म्याने त्यांना परिपूर्ण कर. पवित्र आत्म्याची सगळी दाणं आणि वर्धन ह्या सगळ्या मुलांना दे. पवित्र आत्म्याचं शहाणपण ह्या सगळ्या मुलांना दे. पवित्र आत्म्यानेच त्यांना मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य ह्या बाबा ह्या सगळ्या मुलांना तू दे. आणि सगळ्या प्रकारच्या वाईटापासून, सामाजिक दुष्टाईपासून, सगळ्या प्रकारच्या अंधकाराच्या शक्तींपासून ह्या सगळ्या बालकांचं, ह्या सगळ्या मुलांचं संरक्षण हे आबा बापा तू कर. थँक्यू लॉर्ड, प्रेज लॉर्ड, ब्लेस लॉर्ड, glorify him, Jesus, hallelujah, Jesus, hallelujah, Jesus, hallelujah, yalam, yad, yalam, yad, yalam, yad, yalam, yad, yalam, shalam, yad, yalam, yad, yalam, yad, yalam, yad, yalam, yad, yalam, sham. पदकात्म्या हे बोनी स्वजन भेट प्रेमानी उत्पादिलेल्या यामनी दे दिव्य कृपा भरोनी. Our Father, today we celebrate the feast of the Holy Innocents, the children who shed blood and became martyrs during the Christmas time. Lord Jesus Christ, with the blood of these innocent children, purify all our children, bless all our children. Our Father, bless all our children, give them the health of mind, body and soul. Watch over them, guide them and protect them from all forces of evil. Give them the health of mind, body and soul. Abba, Papa, give them the gift, all the gifts of your Holy Spirit.
lead them in your ways, give them the eternal wisdom of your Holy Spirit, so that they have healthy, ethically sound, and morally sound and ethically upright life. Lord Jesus, our Father, and Lord Jesus, bless all these children. They are yours. Their names have been carved on the palm of your hands. They are precious. Their lives are precious. And therefore, our Father, I ask you at this very moment to bless all children, and bless them and protect them and save them. Spirit of the living God, fall afresh on them. Spirit of the living God, fall afresh on them. Veni Creator Spiritus, ventes suorum visita, imple superna gratia, mentuque asti pectora, utpadakatmya evoni, स्वजना भेट प्रेमानी, उत्पादिलेल्या यामनी, दे दिव्य कृपा वरुणी या रमिया जरमिया रमिया जरमिया 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 रमिया वर रमिया या रमिया. O Mother Mary, our Mother, Jesus' Mother, the Mother of all these children, intercede for all these children. They are yours. They take care of them, protect them, and save all our children. Save them from all forces of evil. Save them from all kinds of viruses. Save them from all forces of darkness, and keep them happy, healthy, and safe. Mother dearest, Mother fairest, help of all who call on thee. Virgin purest, brightest, rarest, help us as we cry to thee. Mary, help us, help we pray. Mary, help us, help we pray. Help us in our care and sorrow. Mary, help us, help we pray. Almighty God bless you all children. May His face shine upon you all, always, now and forever. May the Lord always bless you and keep you. May His face always shine upon you. May you know His compassion and mercy. May the Lord walk beside you forever. May the Lord always bless you and keep you. May His face always shine upon you. May you know His compassion and mercy. May the Lord walk beside you forever. Almighty God bless you children, the Father, the Son, and the Holy Spirit. Amen. God bless you all. भाग्यवंत थोर तुम्ही